उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राज्यसभेच्या उमेदवारीचा शिक्कामोर्तब होताच बारामती तालुक्यातील पवारांच्या काटेवाडीत फटाके फोडत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला। आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांचे जे उमेदवारी जाहीर झाली त्याचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण काटेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत। आज इथं गुलाल असेल, फटाकडे असेल, सगळ्यांची उधळण करतात सगळे मंडळी। त्या खास करून आनंद असा वाटतो की ज्या व्यक्तीने 20-22 वर्ष आज या काटेवाडी गावासारख्यासाठी आपलं आयुष्य इथं खर्च केलं, अशा एका कर्तृत्ववान महिलेला आज या ठिकाणी राज्यसभेवरती संधी देऊन निश्चितपणे ग्रामस्थांच्या आमच्या सगळ्यांची जो एक आनंद आणखीन वाढण्याची शक्यता कोणती वाटते आम्हाला की आमच्या ग्रामस्थांची जशी एक मागणी त्यांनी मान्य केली तशाच पद्धतीनं उद्याच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आदरणीय वहिनींना सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात यावं आणि काटेवाडी ग्रामस्थांचीच नव्हे तर पूर्ण ह्या पंचकृषीची एक जी मागणी आहे ती मागणी त्यांनी मान्य करावी आणि पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याची संधी आम्हा सगळ्या ग्रामस्थांना मिळावी अशा प्रकारची आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून विनंती करतो त्यांना। खरं तर आज वहिनी साहेबांनी केलेल्या कामाची पावती त्यांना मिळालेली आहे। वहिनी साहेबांना राज्यसभेत आम्हाला बघायचंच होतं। आज ती आमची पण इच्छा पूर्ण झालेली आहे आणि वहिनी साहेबांना पुढच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात वहिनी साहेबांना मंत्रिपद मिळावं ही सर्व काटेगाव। सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज।